ओके. आता तुम्ही शब्द पाठ केलात ना, आता आपण काय करू की ना ह्याचा अर्थ समजू. पहिल्यांदा मी तुम्हाला समजावून सांगतो, त्यानंतर आपण ना ओके. हा सगळ्यात बघा पहिलं काय आहे, मी थोडं समजावून सांगतो तुम्हाला. पहिलं हेडिंग आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. आता ना मॉन्कने त्याची फरारी विकली. आता तुम्हाला काही समजत नसेल तरी पण लक्ष द्या. ओके, मी तुम्हाला सांगतो परत. ओके. दुसरं आहे द लाईफ ऑफ जुलियन मॅनेटेले. आता जुलियन मॅनेटेले आहे बघा, ते एका व्यक्तीचं नाव आहे, जसं आता माझं नाव पंकज मोठे आहे तसं. त्यानंतर खाली पॅराग्राफ सुरू होतो द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. आपण काय करू, असं वाक्याला तोडत तोडत जाऊ. द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, मॉन्कने त्याची फरारी विकली. त्यानंतर बायला आपण कट करून टाकू. रॉबिन शर्मा इज वन ऑफ द मोस्ट इन्स्पायरिंग बुक्स अबाउट सक्सेस, हॅपीनेस, डिसिप्लिन अँड फाइंडिंग द ट्रू मिनिंग ऑफ लाईफ. रॉबिन शर्मा हे अत्यंत प्रेरणादायी पुस्तक आहे. कशाविषयी? यश, आनंद, शिस्त आणि जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी. त्यासाठी अत्यंत प्रेरणादायी हे पुस्तक आहे. आता तुम्ही असं बी म्हणू शकता की रॉबिन शर्मा एकदम प्रेरणादायी पुस्तक, एकदम भारी पुस्तक आहे, जे सांगतो की यश, हॅपीनेस, आनंद, शिस्त आणि जीवनाचा अर्थ खरा शोधण्यासाठी किंवा जीवनाचा अर्थ शोधणे, असं बी तुम्ही म्हणू शकता. आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिश इंटू ॲक्युरेट मराठी नाही, फक्त अर्थ समजायचा आहे. ओके, तसं. त्यानंतर स्टोरी रिव्हर्स, गोष्ट सांगते. अराउंड म्हणजे विषयी, कशाविषयी? फेमस लॉयर नेम्ड जुलियन मॅनेटेले, म्हणजे स्टोरी सांगते की प्रसिद्ध लॉयर ज्याचं नाव आहे जुलियन मॅनेटेले. ओके, असं. आता का नाही, आता मी तुम्हाला समजावून सांगतो. पहिल्यांदा तुम्ही इकडे लक्ष द्या. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक वाक्य ना ह्याच्यामध्ये बनवायचं आहे. ओके, आपल्याला काय करायचं, मराठीमध्ये बनवायचं आहे. तर कसं बनवायचं? ओके, तर पहिल्यांदा मी लिहितो द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. हेडिंग आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. मॉन्कने त्याची फरारी विकली. मॉन्कने त्याची फरारी, सॉरी एक मिनिट, जरा लक्ष द्या. आता काय करू माहित आहे, स्टेप आपल्या आठवू. स्टेप नंबर 1 काय आहे? ओके, एक मिनिट. हा, स्टेप नंबर 1 काय आहे की राईट द रिमेंबर द वर्ड्स ऑफ इंग्लिश इंटू मराठी. इंग्रजी शब्द मराठीमध्ये पाठ करणे, स्टेप 1. स्टेप 2 काय? इंग्लिशमध्ये वाक्य लिहिणं. आपण 2 स्टेप कंप्लीट केलोय. आपण काय केलो, शब्द पाठ केलोय आणि इंग्रजी सेंटेन्स लिहिलोय. आता स्टेप नंबर 3 काय की इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा. आता मी लिहितो इथं, द ला द काय नाही, मॉन्कला मॉन्क, हू ला कोण, सोल्ड म्हणजे विकला, सेल म्हणजे विकणे. ओके, सोल्ड म्हणजे विकला, हिज म्हणजे त्याचा, फरारी म्हणजे फरारी, असं लिहायचं. ओके, हे लिहिला. तर आता हे अशुद्ध भाषा, आपल्याला काय करायचं, शुद्ध भाषेत लिहायचं आहे. ओके, शुद्ध भाषेत लिहायचं आहे, त्यासाठी मी शुद्ध भाषेत लिहितो. ओके, आता काय करायचं, आपण ऍडिशन बी करायचं, थोडं डिलीट बी करायचं. पहिलं काय करतो मी, मॉन्क लिहितो, ऍडिशन करतो ने, मॉन्कने त्याचाच्या जागी त्याची फरारी विकली. मॉन्कने त्याची फरारी विकली, असं समजायचं वाक्य. ओके, असं समजायचं. कळालं तुम्हाला? मॉन्कने त्याची फरारी विकली, असं तुम्ही करायचं. ओके, असं केलं. आता ना, हो का, लक्षात घ्या, तुम्ही हे पण ओळखायचं, ते नको आपण परत घेऊ. ओके, असं तुम्ही ओळखायचं वाक्य. ओके, कळालं? हा, आता दुसरा घेऊ. पहिले तर कळालं, मॉन्कने त्याची फरारी विकली. हेडिंग आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, मॉन्कने त्याची फरारी विकली. आता तुम्ही म्हणत असताल की सर आपण मॉन्क कोण घेतलोच नाही. मी काय म्हणलो, काही ऍडिशन करायचं, काही डिलीट करायचं वाक्य आपल्याला शुद्ध भाषेत लिहायचं. काय काय शब्द ऍडिशन करायचं म्हणजे ऍड करायचं, काय काय डिलीट बी करायचं, काढून बी टाकायचं, तसं. आता दुसरं आहे, ओके, लाईफ ऑफ जुलियन मॅनेटेले. द लाईफ ऑफ जुलियन मॅनेटेले. ओके, आता हे जुलियन मॅनेटेले एका व्यक्तीचं नाव आहे, हे नाव आहे, हे सरनेम आहे. द ला द काय नाही, लाईफ म्हणजे जीवन, ऑफ म्हणजे चा ची ची. ओके, चा चे चा. ओके, जुलियन मॅनेटेले, जुलियनला जू
जुलियन मनटले. आता हे अशुद्ध भाषा आहे, आपल्याला शुद्ध भाषेत लिहायचं आहे. ओके. जीवना मूल सॉरी जुलियन मनटेलेचे जीवन, जुलियन मनटेलेचे जीवन, जुलियन मनटेलेचे जीवन. ओके. हे झालं शुद्ध भाषा, हे झालं शुद्ध भाषा, हे अशुद्ध भाषा. ओके. आपण काय केलोय, चीच्या जागी चे घेतलोय. ओके. हा एवढंच घेतलोय. ओके. चीच्या जागी चे घेतलोय. जुलियन मनटले चे जीवनला जीवन. ओके. असं असं तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा असं बनवायचं आहे वाक्य. ओके. असं बनवायचं. ओके. आता मी दुसरे पण घेतो. परत आहे, परत आता पॅरेग्राफ सुरू झालेला आहे. ओके. परत आता पॅरेग्राफ सुरू झालेला आहे. ओके. तुम्ही बघू शकता, हे आपलं झालं, हे झालं. आता हे झालं लाईफ. आता पॅरेग्राफ. द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, हे ऑलरेडी आपलं इथं झालेलं आहे. द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी हे झालेलं आहे. ओके. तुम्ही काय करत जावा, की मी शिकवताना ना समजत जावा, त्यानंतर स्टॉप करून लिहत जावा. ओके. असं करत जावा. त्यानंतर आता बाय आहे, बाय घ्यायचं नाही. रॉबिन शर्मा इज वन ऑफ द मोस्ट इन्स्पायरिंग बुक्स, इथपर्यंतच घ्यायचं. ओके. इथपर्यंतच घ्यायचं. ओके. रॉबिन शर्मा इज वन ऑफ द मोस्ट इन्स्पायरिंग बुक. ओके. एवढं लिहायचं. आता काय करायचं, इथं मराठीमध्ये लिहायचं. रॉबिनला रॉबिन, शर्माला शर्मा, इजला आहे लिहू शकता, वनला एक, एक, ऑफला चे किंवा चे, दला घ्यायचं नाही, मोस्ट म्हणजे खूप, इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणा देत आहे, बुकला पुस्तक, असं लिहायचं. आता हे झालं. आता ह्याचं ना, हे अशुद्ध भाषा आहे. ओके. हे अशुद्ध भाषा आहे, ह्याला शुद्ध भाषेत तुम्ही लिहायचं. ओके. आता शुद्ध भाषेत कसं लिहिणार, आता आता मी अशुद्ध भाषा वाचत आहे. रॉबिन शर्मा आहे एक, चे खूप प्रेरणा देत आहे पुस्तक. आता मी काय लिहिणार, रॉबिन शर्मा एक पुस्तक खूप प्रेरणा देणारे आहे लिहिणार मी, देणारे आहे. रॉबिन शर्मा एक खूप प्रेरणा देणारे पुस्तक आहे, असं लिहिणार. ओके. लिहिलो. आता मी ऍडिशन काय काय केलो बघा. आता मी काय केलो, इथं देत होतं, इथे देणारे लिहिलो. ओके. देणारे. त्यानंतर आणि काय केलो, आता ही चे होतं, चेला मी काय केलो, डिलीट केलो. ह्याला डिलीट केलो, हे घेतलं नाही, कारण आपल्याला काय करायचं, शुद्ध भाषेत बनवायचं. त्यासाठी काही ऍडिशन, काही डिलीट, असं करायचं. ओके. असं तुम्ही करायचं. आता आता काय करा माहित आहे, आता आपण इथं थोडा ब्रेक घेऊ. आता काय करायचं तुम्ही माहित आहे, की हे जे मी दिलोय हे सगळे लिहा आणि परत काय करा माहित आहे, तुम्हाला ट्राय होते का बघा, तुम्ही ट्राय करून बघा. ओके. काय करू आपण, तुम्ही काय करा, आता तुम्हाला होमवर्क आहे बरं का. होमवर्क काय आहे, तुम्ही काय करायचं, एवढं तर लिहायचंच, प्लस काय करायचं, हे पूर्ण पॅराग्राफ तुम्ही ट्राय करा, तुम्हाला जमतंय का पूर्ण पॅराग्राफ. म्हणजे कोणता पॅराग्राफ तुम्हाला दाखवतो मी, हितून हितपर्यंत, मॅनेटलेपर्यंत, हे पूर्ण पॅराग्राफ तुम्हाला असं ट्राय होते का बघा. ओके. ओके. थँक्यू सो मच गाईज. जय हिंद.